नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. तर आज जाणार आहोत आपण पानं आणाले. जी आहे तर पानं आणायला जावं लागतं. तेवढ्यात आला मोहन. तर कसं काय म्हणे, अच्छा. काय मिळालं काही तर नाही रे बाबा. मग तेवढ्यात आली मास्तरीण बाई. तिने हाय हॅलो केलो. मग आपण जायला लागलो पैशाचे पानं आणाले, कारण पैशाच्या पानाचे पत्रही बनावं लागते. म्हणून तिकडे चाललो होतो. तर मला आज चाललो साव तिकडे सगळ्याला घेऊन घ्या. हे आता काही नाही, ओटेच खोसून राहिला. मला कोणावर ओटे खोसून राहिला रे बाबा, कोणावरच नाही म्हणे. मग आपण जायला लागलो आता वावराकडं, कारण तिकडून आणायचे होते पैशाचे पानं. मग काय अखोजी म्हणल्यावर सगळ्यात आंधी म्हणजे मडके घ्या लागते, म्हणजे गड्डी. तर आपल्याला काही कुठं जावं लागत नाही गड्डे आणायला, कारण कुंभारच घेऊन येते आपल्या गावामध्ये आणि ते बी आपल्या अंगणातच ठेवते. मग काय सगळे गावातले येते आणि एक एक गड्डी घेऊन जाते. फुकट नाही इकत नाही, तुम्ही फुकट म्हणा. काय आणलं तुला? काय आणलं? मला आणला आणि जा मग घरी. आता फोडून देते ना दिदी, मी वावरात चाललो. जा. काय आणलं तुला? बाला आणला. मग आपण जायला लागलो वावराकडे, कारण आपल्याला जायला लागते पैदल पैदल. अशी आहे आपल्या वावराची पांधन. मग चाललो आपण वावरामध्ये. हे आहे पैसाचं झाड, आणि ते पैशाचं झाड म्हणलं कोणती पानं तोडणं नाही जमत. पैसाच्या मधातलंच पान तोडावं लागते, दोन्ही पानाच्या मधातलं. मग ते एक एक तोडलो बा, जमा केले. मग मी जमा केले ना, थैल्यामध्ये भरले आणि चाललो आपण आता वावराकडं. वावराकडं जायला लागलो तर म्हणलं गोडनिंबाचा पाला घेऊनच जाऊ आपण. गोडनिंबाचा पालाही म्हणते आणि कढीपत्ताही म्हणते त्याला. मग कढीपत्ता घे तोडला आणि तोडला ना आपण जायला लागलो घराकडं, कारण आपलं काय तोडून झाल्यावर घराकडेच जावं लागते. मग आलो घराकडे तर बकरे चालून ह्या आपला वाटच पाहून राहिला होता ना आपल्या इथचा. त्याला म्हणलं काय कसं काय, काही नाही आता तर काही नाही बा. हे गॅस एजन्सी तर गावातच येते, काही कुठं जावं लागत नाही. मग भिल्लो मी पत्राई शिवाले. आपल्याला सगळंच जमते, काही कोणाला शिवून मागायला लागत नाही पत्राई. मग शिवल्या पत्राई गित्राई शिवल्या. मग भिल्लो पूजापाती करायला. पूजापाती पत्राई पुंजले आणि पत्राई पुंजले मस्त जेवण गी केलं आणि झोपलो. आजच्यासाठी एवढंच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट